ट्रेनिंग बॉडीला ब्रेक करतं आणि न्यूट्रिशन त्याला रिपेअर करतं. पण जर न्यूट्रिशन इम्बॅलन्स आणि इन्सफिशियंट असेल तर? हाय, माय सेल्फ स्वप्नेश आणि आय एम अ पर्सनल ट्रेनर अँड अ स्पोर्ट न्यूट्रिशनिस्ट बाय प्रोफेशन. आणि आज आहे आपल्या चेसिंग ड्रीम फिजिक चॅलेंजचा डे 115. तर न्यूट्रिशनचा ॲक्च्युअली रोल काय असतो? तर मसल फायबर रिपेअर करणं, ग्लायकोजन रिफिल करणं, इन्फ्लामेशन रिड्यूस करणं, हार्मोन्सना सपोर्ट करणं आणि जॉईंट्स, लिगामेंट्स आणि टेंडन यांची स्ट्रेंथ वाढवणं. म्हणजेच विदाउट फ्युअल द बॉडी कॅनॉट रिबिल्ड. मग जर आपण प्रोटीन इनटेक कंप्लीट केलाच नाही तर मसल जे प्रोटीनने बनलेले असतात ते बऱ्याच टाइम पर्यंत सोर करतील. मसल गेन किंवा स्ट्रॉंग होण्यापेक्षा तो लॉस व्हायला लागेल. स्ट्रेंथ डिक्रीज होणार, रिकव्हरी टाइम इन्क्रीज होणार आणि इंजुरी ऑलमोस्ट फिक्स. त्यात तुम्ही कॅलरी डेफिसिटच्या नावाखाली इतक्या कमी कॅलरीज खाता की बॉडी सर्व्हायवल मोडला जाते आणि मग मसल ब्रेकडाऊन इन्क्रीज होतो, हार्मोन्स ड्रॉप होतात, रिकव्हरीचा स्पीड एकदम लो होऊन जातो. सोबत आपल्या सगळ्यांचा हाच समज आहे की कार्ब्स फॅट वाढतात, पण जे कार्ब्स तुमचा मसल ग्लायकोजन रिफिल करतो, कॉर्टिसॉल रिड्यूस करतोय, वर्कआउटचा परफॉर्मन्स बेस्ट करतोय, त्याला कमी करून कसं चालेल? त्याचबरोबर आपण फॅट्स जे की टेस्टोस्टेरॉन, जॉइंट लुब्रिकेशन, व्हिटॅमिन ॲब्झॉर्प्शन यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, त्यांना कमी करून हार्मोन इम्बॅलन्स, जॉइंट पेन, ड्राय स्किन, लो एनर्जी यांसारख्या प्रॉब्लेमना तुम्ही फेस करता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट डिफिशियन्सी आणि डिहायड्रेशन. खरं तर आपण सगळेजण डाएट मधले मॅक्रोज तर खूप चांगले कॅल्क्युलेट करतो, पण मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन डी यांसारखे विटामिन्स आणि मिनरल जे की रिकव्हरीसाठी इसेन्शियल आहेत त्यांना कधीच मोजत नाही. आणि मग या सगळ्या न्यूट्रिशन मधल्या चुका आपल्या रिकव्हरीला स्टॉप करतात. आणि म्हणूनच मी नेहमी सांगतो की बॅलन्स प्लेट रूल ठेवा. म्हणजेच तुमच्या मेन मील मध्ये प्रोटीन 25 to 35%, कार्ब्स 40 to 50%, फॅट्स 15 to 20% आणि सोबत वेजीस फॉर मायक्रोन्यूट्रिएंट्स. आणि दिवसातून मिनिमम 3 to 4 लिटर्स पाणी हे असलंच पाहिजे. नेहमी लक्षात घ्या की ट्रेनिंग विदाउट न्यूट्रिशन इज लाईक ड्रायव्हिंग विदाउट फ्युअल. आता नेक्स्ट टाइम आपण ओव्हर ट्रेनिंग आणि त्यानंतर घेतलेली कमी रेस्ट याने काय नुकसान होतं हे पाहू. सो स्टे ट्यून.